नमस्कार. कथा विश्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ज्योती कदम घेऊन आली ते 6 महिने भाग 9. ते 6 महिने भाग 9. ती घरात आली तर बाबा बाहेर गेलेले होते. तिच्या आईने बाजूला काढून ठेवलेले पैसे होते ते त्यांना दिले होते. दोन दिवसांपूर्वीच आपल्या मुलीचं लग्न झालंय आणि ती कालच परतावणीसाठी आली. आज जाईल ही म्हणून त्या आईला आज कुठलाही तमाशा होऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्यांनी मीराच्या बाबांना पैसे काढून दिले आणि ते निघून गेले. आई, मला नाही जायचं, ती घरात येताच आईला म्हणाली. कुठं नाही जायचं, तिची आईनं समजवून काढत म्हणाली. आई, मी माझ्या सासरी नाही जाणार, मला ते आवडत नाही. मीरा एका दमात बोलून मोकळी झाली. मीरा लोकांसमोर जरी अबोल आणि भित्री असली तरी तिच्या आईसमोर मनात असलेले स्पष्ट बोलायची. काय बोलतीयस तू? जाणार नाही? आणि कोण आवडलं नाही? आई गोंधळून आणि जराशा रागातच म्हणाली. आई, ते लई विचित्र आहेत ग. आणि ते दारू पण पितात. बाबांसारखे ते पण मला त्रास देतील ग. मी नाही जाणार. मीरा आता रडायला लागली. तिला तिच्या नवऱ्याने जे तिच्यासोबत केलं, जे तिच्यासाठी खूप विचित्र होतं ते सांगायचं होतं. पण समजत नव्हतं. कुठल्या शब्दात सांगावं हेच तिला कळत नव्हतं. मीरे, काय बोलतेस तू हे? पाहुणे दारू पितेत? आप्पाला माहिती असेल. नाही माहीत असतं तर ती सोयरीक जुळूच दिली नसती. पण म्या सांगते त्यांना बोलायला, मीराची आई स्वतःशीच बोलल्यासारखी म्हणाली. आई, काय बोलतीयस? आणि मला नाही जायचं. मला ताप पण आली. तिच्या आईचं तिच्याकडे लक्ष नाही पाहून मीरा वैतागत म्हणाली. कुठं नाही जायचं? काय म्हणती ही मिरी? दारातून एक रागीट आवाज आला आणि त्याबरोबर मीराचा बाप आत आला होता, तेही झुलत. तिच्या आईकडून भांडून हिसकावून घेतलेल्या पैशातून दारू पिऊन आला होता. आव ते तिची आई घाबरून गडबडून बोलतच होती की मध्येच, ए गप, तोंडातून एक शब्द बी काढू नगस. काय ग ए पांढऱ्या पायाचे, नांदायला नाही जायचं? मग हितर राहून माझं नाक कापायचं हाय काय? हा, बोल बोल ना, लोक शेण घालतील तोंडात. या विठ्ठल विठ्ठल जगतापची आबरू काय वेशीवर टांगायची हाय? त्या पोरी अशाच असत्यात. बापाच्या इज्जतीचा पंचनामा करायला बसलेल्या. ते जोर जोरात तिच्यावर ओरडत वाटेल ते बोलत होते. आणि मीरा
नुसती रडत होती. जसं कळायला लागलं तसं हे असेच शब्द तिच्या कानावर पडायचे. मंदे, सांग तिला, मी ह्यो असला लाड खपून घेणार नाही. लगीन झालंय, गप गुमान नवऱ्याच्या घरी जायचं आणि आता सारखं सारखं हित यायचं नाही, कळलं? बोलत बोलत त्यांनी मीराला तिच्या तोंडाला चिमटीत धरून धमकावून सांगितलं आणि खाली ढकलून दिलं आणि ते बाहेर निघून गेले. मीरा खाली पडल्यामुळे तिच्या कोपऱ्याला लागलं. ती दुसऱ्या हाताने लागलं त्या जागेवर दाबून धरत रडू लागली. तिची आई तिच्या जवळ आली आणि तिला धरून उठवलं आणि तिला छातीशी धरून रडू लागली. मीरा पण त्यांच्या कुशीत धरून रडू लागली. मीरे, बघितलंस, तुझा बाप कधीच सुधारणार नाही. ह्यो आपल्या जन्माला पुंजला जाणार. तुझं लगीन झालं, हिथं याचा रोज मार खाण्यापेक्षा तुझ्या घरी सुखात राहा. माझी मीरा लय गुणाची हाय, मला माहिती हाय. तू सगळ्यांना आपलंसं करून टाकशील, त्यांचं मन राखशील तर ते नाही तुला त्रास देणार. तुझे सासू सासरे चांगले आहेत, त्यांचं ऐकत जा. एकदा लगीन झालं की नवऱ्याचंच घर आपलं घर असते. तिथंच आपल्याला मरायचं असते. लगीन झालेली पोरगी नांदत नसल तर लोक नाव ठेवतात, पण माझी मिरी नाव ठेवून नाही घेणार. नाही ना घेणार? मीराची आई तिला समजावत म्हणाली. आई, ती तिच्या आईच्या डोळ्यात आशेने पाहत म्हणाली. तेच तुझं घर हाय, तिची आई तिचे डोळे पुसत म्हणाली. मीराने सुस्कारा सोडला आणि रागात उठून निघून गेली. काय ग मंदा, मिरीचा बाप कामून ओरडत होता. त्या पोरीला आजचा दिवस तरी सुखानं राहू द्यायचं ना. आपला तर रोजचाच राडा हाय. मंदा शीला म्हणजेच मीराच्या काकूकडे आल्या तेव्हा शीला म्हणाली. मला बी वाटतं, पण काय करू, नशीबच लय खराब. पण आता तरी माझ्या पोरीच्या नशिबात सुख यावं, मंदा रडत रडत म्हणाल्या. होईल ग सगळं ठीक, अन्नूची सासू सांगत होती. लई चांगले आहेत ते लोक, आपल्या मिरीला सुखात ठेवतील, नको काळजी करू. शीला त्यांना समजावत म्हणाली. होय काके, आणि त्यांचं घर पण लय मोठं बंगल्यावानीच. शेत लय पैसवलेत, सुखातच राहतील बघ. आपली मीरा अनिता पण तिने बघितलेलं त्यांचं मोठेपण सांगत होती. हे सगळं ऐकून कुठेतरी मंदा यांच्या मनाला समाधान वाटलं आणि मग त्या तिघी मिळून स्वयंपाकाला लागल्या. कारण आजच मीराला परत पाठवायचं होतं. तिला 2 दिवस ठेवून घ्यायचं होतं, पण तिच्या सासूचा फोन आला की उद्याच कुलदेवतेचं त्यांना दर्शनाला जायचे आणि परवा पूजा आणि गोंधळ घालायचा ठरले.
तर आजच पाठवून द्या. एकदा लग्न झालं की असंच होतं. आपल्याला कितीही वाटलं आपली मुलगी 4 दिवस आपल्यापाशी राहावी, पण तिच्या सासरहून निरोप आला की काहीच बोलता येत नाही. परक्याचं धन होऊन जाते. जन्म दिलेल्या आई-वडिलांपेक्षा सासरच्या लोकांचा अधिकार जास्त होतो. मीरा तर रागातच तिच्या मैत्रिणीकडे गेलेली असते. तिला राग आला, असं भांडण झालं की ती असंच करायची. त्या दोघींकडे जायची. त्यांच्यासोबत बोलून तिला मोकळं वाटायचं. उर्वरित भाग पुढे. धन्यवाद.